बघा, तुम्हाला बोललीच होती आजीच्या पायाला लागलंय, बिचारी बसते, प्लास्टर झालंय तिचं. बघा एअर फ्रायरमध्ये कसं तयार होतं हे जो तिने खूप छान सांगितलं आहे. त्यांच्याकडे असेल त्यांनी नक्की ट्राय करून बघा. मस्त हे ड्राय चिकन पण एअर फ्रायरमध्ये केलेलं, चिकन बिर्याणी, आणि मस्त आता कचुंबर तयार केलं. आणि स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर कालच माझी बहीण ज्योती आली आहे नाशिकमध्ये. तर आज सगळं सकाळचं आवरून घेतलं, कारण आज माझी काकू इथे जवळच राहते. तिने आम्हाला जेवायला बोलवलं आहे, त्यामुळे आम्ही आता तिकडे जायला निघालो आहे. तयार झालं आहे, घरातलं सगळं आवरून घेतलं आहे. ज्योती आणि मी तयार होऊन आता काकूच्या घरी जाते. काकूच्या घरी माझी आजी पण आहे. आजीच्या पायाला पण लागलेले ते पण बघायचं आहे आम्हाला, फ्रॅक्चर झालं आहे तिच्या पायाला. तर चला जाऊयात, तसं मी दाखवतेच व्हिडिओद्वारे. चला आता आम्ही आलो आहे काकूच्या घरी. हे बघा, तुम्हाला बोललीच होती आजीच्या पायाला लागलं आहे, बिचारी बसते, प्लास्टर झालं आहे तिचं. हे बघा आजी कशी पडली होती सांग बेन. कसं काय लागलं तुला? 2 पायऱ्या होत्या ना, 4 पायऱ्या होत्या. त्या 2 पायऱ्या उतरून आली होती मी. 2 पायऱ्या राहिलेल्या होत्या. त्यांना कळता मी न दिसता मग खाली. अरे तिला लक्षातच नाही आलं, तिसरी पायरी बिचारे. आणि माझ्या आजीला आता 21 दिवसासाठी प्लास्टर लागलंय. आम्ही दोघी बहिणी आलोय बघायला आजीला. काकू येत आहेत, थोडं शेजारी गेले आहे, येत आहे काकू. आम्ही सर्व आता जेवायला बसलोय. काकू, मधुरा, छकुली आमची. काकू पण बसले इकडे ज्योती बसतीये. आणि सगळे आजीला बिचारायला लागले म्हणून आजी वरती बसली. चला आता जेवायला चला सर्व. काकूकडून नंतर आम्ही घरी आलो. मग माझ्याकडे कराओके सिस्टीम आहे. त्यानंतर आम्ही दोघी बहिणीने मस्त गाणे म्हटले आणि नंतर आराम केला. आम्ही आता काकूकडे जाऊन आलो, दुपारी आराम केला. मग आता आम्ही बनवतोय खास मेनू, म्हणजे आज ज्योती पण आलेली आहे आणि नॉनव्हेज होणार नाही असं होणार नाही आमचं. तर आज आम्ही बनवतोय नॉनव्हेज, पण ते आम्ही बनवणार आहे एअर फ्रायरमध्ये. तर कसं बनवतात, काहींच्या घरी एअर फ्रायर असतं, पण त्याच्यामध्ये आपण नॉनव्हेज कसं बनवतात किंवा दुसरे पदार्थ कसे बनवतात ते आपल्याला समजत नाही. आता ज्योती एकदम स्पेशल बनवते, ती तिच्या जुबाने सांगणार आहे तुम्हाला की तिने कसं बनवलं ते. सुरुवात करूया आपण. चिकन कसं बनवायचं ते, हे तिने कसं केलं ज्योती सांग. चिकन आणून घ्यायचं आहे पीसमध्ये. त्याला काय करायचं आहे, अद्रक लसूणची पेस्ट, दही, थोडंसं लिंबू, 1 चमचा तेल, धना पावडर, तिखट, मीठ आणि थोडासा गरम मसाला याचं हे लावून मिक्स करायचं आहे. मीठ लावायचं आहे आणि हे मॅरिनेट करायला 2-1 तासासाठी तरी ठेवून द्यायचं. आणि आता हे मॅरिनेट मी हे सर्व जिन्नस मिक्स करून मस्त मॅरिनेट करून ठेवून दिलं होतं. त्याला 1.5 ते 2 तास झालेले आहेत. मग हे झाल्यानंतर आपण एअर फ्रायर घ्यायचंय. त्याला तूप लावून घ्यायचं. याला तूप लावून घ्यायचंय छान. आणि मग लावलंय मी याला ऑलरेडी. आणि मग एक पीस या पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय. आता तू परत एकदा सांग याच्यात काय करताना मॅरिनेट करताना. अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, ओके, त्याच्यात धना पावडर, तिखट, हळद, थोडासा गरम मसाला, मीठ, थोडंसं 1 ते 1.5 चमचा दही, जास्त पण नाही घ्यायचं, आणि थोडासा अर्धा एक लिंबू. हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं आणि त्याला लावून ठेवायचे छान 1.5 ते 2 तासासाठी. हे लावून 2 तास करून झालंय. आणि आता ते एअर फ्रायर मध्ये आता कसं करतो आता दाखवतो. इकडे आमचं कनेक्शन आहे म्हणून आम्ही इथं लावलंय, ते लावून घेतलंय. आता हे ठेवते एक. याला मी कोटिंग वगैरे काही करत नाही ना, असंच ठेवते. असंही खूप सुंदर लागतं ते. याच्या खाली पहिले तूप लावून घेतलेलं आहे. तूप, बटर तुम्ही काही लावू शकता हे ना. हे ठेवून द्यायचं. हे असे पीस मी असे थोडंसं अंतर घेऊन ठेवून दिलेत. आता हे कसं ऍडजस्ट, टेम्परेचर मी 185 वर आहे हे. तर आपण साधारणतः 185 वरच ठेवू शकतो. 15 मिनिटं राहू द्यायचं याच्यात. आता इथे 14 मिनिट सेट आहे. ओके. आणि आता हे काय दर म्हणजे 5 मिनिटं झाल्यानंतर आपण थोडंसं चेक करायचं आणि मग हे काढून घ्यायचं. चालू असताना तुम्ही काढू शकतात
आणि मग वरून बटर ब्रशने लावायचं आणि परत ठेवायचं. 10 मिनिटांनी परत काढायचं. आपण दाखवूच ते जेव्हा आपण 10 मिनिटानंतर परत एकदा घेऊया. हो ओके. हे आता चालू झालेलं आहे. 185 टेम्परेचरवर आहे आणि जेव्हा असा फॅन चालू होतो तेव्हा 14 दाखवत आहे, म्हणजे 14 मिनिट्स आहे. पण 14 मिनिटासाठी हे चालू राहील. आणि असं चालू केलं की हा फॅन चालू फिरतो, म्हणजे हे चालू आहे प्रोसिजर. आता याला अजून 10 मिनिटांनी आपण चेक करूया, है ना. चला 10 मिनिटं होऊ द्या, मग आपण चेक करू. आता राहिले आहेत 6 मिनिटं. आपण थोडंसं चेक करून घ्यायचं मध्ये मध्ये, काही बिघडत नाही. तुम्हाला जर असं काही कधी वाटलं की जास्त वेळ वाटतंय आणि नवीनच पहिल्यांदाच करताय तर तुम्ही 5-6 मिनिटात घडी चेक केलं तरी चालतं. जशी जशी आपण दरवेळेस करतो तर आयडिया येते आपल्याला. घाबरायचं डायरेक्ट. आता हे ह्या पद्धतीने झालंय तर त्यांना आपण थोडंसं असं हलवून घ्यायचंय, थोडंसं वरून लावायचंय, मग थोडंसं बेल्ट करून घ्यायचंय असं. आणि आपण पूर्ण चिकनवर थोडं लावायचंय, म्हणजे ते थोडेसे ज्युसी, म्हणजे कोरडे नाही होत. आणि त्याची टेस्ट पण थोडीशी बटर लावल्यामुळे अशी छान होते. थोडंसं वेगळं काढून घ्यायचं बटर, उष्ट होतं त्याच्यामुळे. आणि मध्ये परत 5 मिनिटांनी जे होत आले ना तेव्हा फास्ट होत, जेव्हा व्हायला लागले की ते फास्ट होतात. त्याच्यामुळे थोडंसं मध्ये मध्ये घडी चेक करत राहायचं. आता हे परत आपोआप स्टार्ट होऊन जातं त्याच टेम्परेचरला. 185 टेम्परेचरला 6 मिनिटं राहिलं. आता परत 1-2 मिनिटांनी परत चेक करून घ्यायचं का? 5 मिनिटं. 5 मिनिटांनी. ओके. आणि वाटतं तर आपण परत 15 मिनिटं लावायचं. हे आता बंद झालंय, पूर्ण झालंय. तर परत चेक करायचं. थोडंसं बाकी वाटतंय ते, है ना. परत आपण त्याला बटर लावू. आता किती मिनिट ठेवावं लागेल? तरी 5 मिनिटं असं मला वाटतंय की होऊन जाते तो 5 मिनिटात. त्याला थोडंसं आपण मारूया, उलटे करून घेतोय. तरी एअर फ्रायरमध्ये जास्तीत जास्त 10 मिनिटात चिकनचे तयार झाले. नाही, 15 मिनिटं लावलं होतं. 15 मिनिटं का? हां, ओके. त्याच्यापेक्षा 5 मिनिटं अजून आपण करायचं, चेक करत राहायचं. बरोबर, है ना. परत लावून घेते एअर फ्रायरला डायरेक्ट. आता हे किती मिनिट ॲडजस्ट स्टार्ट. हे आता आपण 185 वरच आहे, पण आपण फक्त 5 मिनिटं ठेवणार आहे. 12 मिनिटं, 11 कमी करून घ्यायचं टेम्परेचर. इथं बटन आहेत प्लस मायनसचे टेम्परेचरचे. आणि हे ऑन 5 मिनिटात हे ऑन झालंय. आता हे चालतंय. आता हे फॅन चालू झाला म्हणजे ते ऑन झालं. हे आमचं कनेक्शन इकडे म्हणून आम्ही जरा सिंक जवळ इथे लावलं आहे. 5 मिनिटात तयार ड्राय चिकन ना, काय म्हणता येईल, ड्राय चिकनच. आणि टेस्ट पण तिने ते मॅग्नेट करून ठेवलं, म्हणजे टेस्ट पण होईल. चालेल, दाखवणारच आहे मी. चला आता एका बाजूला काय करायचं आहे ज्योती आपल्याला? एक चिकन पुलाव बनवू. चिकन हे जे मॅरिनेट केलेलं आहे त्याच्यातलेच काही पीस मी काढून घेतले. थोडासा आमच्या 2 जणांसाठीच हा पुलाव बनवायचा आहे, तो बनवणार आहेत आपण. हां, आता कसा ज्योती पुलाव बनवते? हां, आता मी साहित्य सांगते. एक मिनिट स्टार्ट. त्याच्यासाठी ना आपण 2 कांदे घेतलेत आणि बारीक चिरून घेतले आणि 2 छोटे टमाटे. कांद्यांपेक्षा टमाटा थोडासा कमी घ्यायचा आहे. आणि तेजपान, लवंग 4-5, 2 जणांसाठीच आहे हा. आणि 4-5 लवंग, मिरी, दालचिनी, चक्रफूल असं ते गोल ते पण घेतात, पण आता नाही आपल्याकडे, तरी चालतंय. विलायची घ्यायची आहे. ओके. आणि मग नंतर गॅस सुरू करायचं. ह्याच्यात 2-3 चमचे मी तेल टाकलं आहे. हां, थोडंसं गरम झालं की मग आपण याच्यात हे सर्व खडे मसाले टाकायचे. ते ऑफ झालंय आता. हां, 5 मिनिटं लावले होते, ते ऑफ झालंय आता. आता आपण चेक करू. आता हे कम्प्लीट झालेलं आहे. आता आपण डिशमध्ये याला काही जण कोटिंग पण करतात. हे छान झालेलं आहे, ज्युसी पण वाटतंय, म्हणजे असे कोरडे नाही जाणवत बटर लावल्यामुळे. आणि आपण मॅरिनेट पण केलेलं आहे त्याच्यामुळे ड्राय चिकन तयार. आता मस्त खाण्यासाठी हे तयार झालंय. एअर फ्रायरमध्ये कसं तयार होतं हे ज्योतीने खूप छान सांगितलं आहे. त्यांच्याकडे असेल त्यांनी नक्की ट्राय करून बघा. एअर फ्रायर कसा यूज करायचा बहुतेकांना माहिती नसतं, मलाही माहीत नव्हतं. त्यामुळे तिला म्हटली आता तू हे यूज पण करून दाखव आणि करता येईल नेहमी असं करायच्या वेळेस कसं करायचं एअर फ्रायर.
तर तिने दाखवलं आता मला, मी पण आता नेहमी करणार याच्यामध्येच. हे पण मस्त तयार झाले आहेत. ज्योती टेस्ट करून दाखवते का? गरम येते आता. बरं थोडं थंड झालं का आम्ही दाखवणार. आता चला आता आम्ही बिर्याणी बनवतो. एका बाजूला बिर्याणीची सुरुवात. आपण आता बिर्याणीची तयारी करतोय. कुकर गरम करायला ठेवला, त्याच्यात तेल टाकलंय. त्याच्यात सर्व तेल तापलं की खडा मसाला टाकायचा आहे. लवंग मिरी परतवले जाते तेलामध्ये. आता त्याच्यामध्ये बारीक केलेला कांदा हा चांगला लाल करायचा आहे. झाला की मी टोमॅटो टाकायचं. त्या कांदा टाकून घेतला आहे, तर तो लाल होतो परतून घ्यायचा आहे, मग नंतर टमाटर टाकायचं त्याच्यात. हे बघा, हे असं कांदे लाल झाले. आता हे असे कांदे लाल झाले की त्याच्यात थोडे टोमॅटो टाकायचे. मग हे एकसाथ थोडे फ्राय करायचे. थोडंसं मीठ टाकलं की मग थोडासा टोमॅटो लगेच छान शिजतो त्याच्यामध्ये. आता हे टोमॅटो छान लाल झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं धना पावडर, हळद टाकायची आहे. तिखट आपल्या चवीनुसार घ्यायचे. तुम्हाला तिखट पाहिजे तर तिखट जास्त घ्यायचं आहे, नाही तर कमी करायचं. एक चमचा तिखट आणि हा शाही बिर्याणी मसाला, तो पण थोडासा. लवंग मिरी ऑलरेडी टाकलेलीच आहे, तर आपण थोडासा अर्धा चमचा बिर्याणी मसाला टाकायचा आहे. छान परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. गरम करून ठेवलेलं आहे पाणी किंचित. मसाला जळायला नाही पाहिजे म्हणून छान फ्राय होऊ द्यायचं याला. मसाल्याला छान सुगंध द्यायचं. त्याच्यात आपण जे पीस मॅरिनेट करून ठेवले ते टाकायचे. फक्त 2 जणांसाठी मी बनवते बिर्याणी. 2 ते 3 जणांसाठी होऊ शकते. छान परतवलं. हा 1.5 वाटी तांदूळ मी धुवून ठेवलं होता, त्याला टाकते. छान परतवून घेते. थोडंसं पोचून दाखव. हे असं परतवून घ्यायचंय छान. आणि मग याच्यात आपण जे गरम पाणी केलंय ते टाकायचं. थोडंसं कमीच टाकायचं, म्हणजे ते मोकळा होतो. बिर्याणी जरा मोकळी होते. याच्यात चवीनुसार थोडं मीठ. आपण कांदा आणि टोमॅटो याच्यात पण मीठ घातलंय जरा, त्याच्यामुळे थोडंसं कमीच टाकायचं मीठ. आता चांगली उकळ आली आहे याला. थोडंसं टाकलं तर तूप टाकू. थोडंसं तूप, त्याच्याने थोडा मोकळा होईल. शिट्टी कुठे याला 2 शिट्टी घेऊन टाकायची. तर आता आपण बिर्याणी तयार झाली आहे ती बघून घेऊया. आहा मस्त. बघा, म्हणजे सिंपलमध्ये पण नुसतं कांदा टोमॅटो टाकून तयार केलेली बिर्याणी. आणि आता वाढून घेते याच्यामध्ये. मस्त मोकळी पण झाली बघा. आता बिर्याणी झाली तयार. आता एका बाजूला आपण जे ड्राय चिकन केलेलं आहे ते मी एका वाढून घेते. मस्त हे ड्राय चिकन पण एअर फ्रायरमध्ये केलेलं चिकन बिर्याणी. आणि मस्त आता कचुंबर तयार केलं आणि ही डिश तयार. तर चला या सर्वांनी खायला. मी मागे पण दाखवलं होतं माझ्या नंदेने केलेली ती भाजी तयार जी होती आपली उरलेली भाजी त्याच्यातनं केली होती. आणि हे आता ज्योतीने माझ्या बहिणीने बनवली. टमाटा कांदा सिंपल असं आणि आपले मसाले टाकून. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा की कसे वाटले ते. आणि हेही तयार करून पहा. तरी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी परत भेटेल. तोपर्यंत बाय.